कसं का मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपलं नवीन ब्लॉग मी स्वागत करतो. आणि आज आहे शिवजयंती. तुम्हाला तुमच्या परिवाराला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय, जय जिजाऊ. मित्रांनो, आज नाशिकचं वातावरण लय भारी, मस्त आभाळ आलेलं पूर्ण एव्हा गर्दी नाही नाशिकमध्ये आणि पूर्ण आभाळ आलेलं एकदम पावसाचं वातावरण. मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे आरकेवरती महाराज. आज शिवजयंती तुम्हाला माहितीच आहे, शिवजयंती निमित्ताने म्हटलं आज तिथं पुढं जयंती साजरी करतात ते बघून फिरून येऊ मस्त की. काल राज्य किती गोंधळ होती तिथं, मग काही फोटो काढायला जमलं नव्हतं मला, तर मी स्पेशली फोटो काढायसाठी आलो आहे. बघा मित्रांनो, एक नंबर ना. रात्री जमलं नव्हतं पण आत्ता आलो. एकदम गर्दी एवढी ना, फोटो नंबर पण लागला ना. चालू आहे थोड्या वेळाने, 1-2 तासाने त्याची तयारी चालू आहे सर्व. झालं इथलं दर्शन. आता निघतोय मी दुसरीकडे जाण्यासाठी. बघू म्हणजे आजूबाजूला आहे 2-4 ठिकाणी, मग तेवढं बघून घेऊ. आता काही इथलं शिवजयंती चालू आहे, डीजेचं लागतो लगेच तिथला, पण मी काही थांबणार नाही कारण मला सुट्टी नाही आहे आणि रात्री थांबलो होतो, मग आता काही थांबणार नाही. मित्रांनो, आता मालेगाव रोडवरती थांबलो. इथं मग किती भारी ते खाऊ करेल तो पण दाखवतो मी, थांबा. हे बघा मित्रांनो, एक नंबर ना, मस्त महाराजांची काढलेली म्हणजे मित्र. मालेगाव स्टँडवरचं पण देखाव एकदम भारी, एकदम मस्त, मला तर लय आवडला, एकदम भारी. आणि हे पण किती भारी सजवलेली. इथली पण म्युझिक सुरू झाली. मित्रांनो, आता पोचलो आहे पंचवटीमध्ये आणि इथलं एक नंबर बनवेल यार, एक खतरनाक आहे बा. कसं आहे, एक नंबर. थोडी भाकरी खा. माझ्या बाईनं पाहिलं योग्याला आवाज दिला. माझ्या बाईनं पाहिलं योग्याला आवाज दिला. उठ पोरं, गावकऱ्यांनी विचार करता कशाला घेतले. माझा अल्लाह तुझं कल्याण करील. मित्रांनो, इथून पण निघतोय एकदम भारी. इथलं पण मला खूप आवडलं. जेव्हा चालू जागी खतरनाक दिसल. रात्री यावं असं वाटतं इथं मला. पूर्ण चालू झालं सेटअप वगैरे, किती भारी दिसतं ते. मित्र, मी पोचलो आता खिचडीवाले इथे खिचडे खाण्यासाठी. खिचडे कट्ट्यावरती एक नंबर खिचडे असते इथल्या अशोक स्तंभावर. 30 खिचडे पुढं खिचडे कट्टा. भूक लागली, संध्याकाळ झाली होती. म्हटलं मग आता नाश्ता काय तळेल बिळे खाण्यापेक्षा म्हटलं हे खाऊ. बघा मित्रांनो, एकदम हे बघा मित्रांनो, एकदम गरम गरम मस्त खिचडी आलेली आहे. मस्त कांदा लिंबू, फक्त 30 रुपये. नाही तर एकदम गरम आहे बा. आलो मी जाऊन जस्ट नाव आणि एकदम भारी होतं. शिवजयंतीला टाईम होता पण मी थांबू शकत नव्हतं. जमलं संध्याकाळी जायचं ट्राय करेल मी सुट्टी झाल्यानंतर. बघू जस्ट नाव वगैरे आलो आणि काही नंतर काही जायला जमलं नाही. म्हणजे आत्ता वाजले 1 रात्रीचं आणि नंतर काही जायला जमलं नाही. म्हटलं शिवजयंती संपून गेली, तर मी जाणार होतो. जाताना मग टाईम भेटला असतं मला तर, पण मग काय तिथं टाईम गेला कामावरती, नाही जाता आलं मला. आणि यावर्षी शिवजयंतीमध्ये इतकी फिकी गेली माझी, कारण कामावर असल्यामुळे सुट्टी नसल्यामुळे एकदम अशी
दरवेळेस पहिले कशी शिवजयंती तशी यावेळेस गेले नाही. ठीक आहे, काय अडचण नाही, कामधंदे पण महत्त्वाचे आहे. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज.